अशी ज्यावेळी अभिषेक करायला चालू होता त्यावेळी किती जणांचा जोग चालू होता आम्हाला माहिती आहे कारण कोण बडबड करत होतं, कोण इकडं तिकडं पाहत होतं, कोणाच्या डोक्यावर किती पाणी टाकलं जातं हे सुद्धा बघितलं जात होतं. आणि काही जणांना गरम होतंय आणि वरून गार पाणी पडतंय म्हणून झोप पण लागली होती. गार एवढं कधी गार लागलंच नव्हतं ना. लक्षात घ्या, हा संस्कार खूप महत्वाचा आहे. आपण बाह्यांग शुद्धीसाठी काय करू शकतो? आंघोळ करू शकतो, केस धुण्यासाठी शॅम्पू लावू शकतो ना. चेहरा धुण्यासाठी फेस वॉश करू शकतो, वेगवेगळे क्रीम लावू शकतो गोरं दिसण्यासाठी. पण आतमध्ये जे काही मन आहे ते धुण्यासाठी काय करता येईल याचा विचार आपण केला का? नाही. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला पंचगव्य देण्यात आलं. पंचगव्यामध्ये काय होतं ते स्वामींनी सांगितलंय, आपण लक्षात ठेवायचं. पण आता पंचगव्य एकदाच दिलं जातं, नंतर आपलं मन शुद्धीसाठी काय केलं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण शरीर शुद्धीसाठी अंघोळ करतो, शरीराचा दुर्गंध येऊ नये म्हणून पावडर लावतो, सेंट मारतो, नवे नवे विविध प्रकारच्या क्रीम लावून शरीराला सुगंधित करतो का नाही? मग मनाला सुगंधित करण्यासाठी काय केलं पाहिजे हा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे. आपण ज्यावेळी इष्टलिंग पूजा करतो त्या इष्टलिंग पूजेपासून सुरुवात केली पाहिजे. आपण स्नान केल्यानंतर इष्टलिंग पूजा करायला सांगितलंय. शास्त्रामध्ये सांगितलंय 24 तासामध्ये 6 वेळा पूजा करा म्हणून. 6 वेळा आपल्याला शक्य आहे का? आपल्याला 2 वेळा सुद्धा शक्य नाही. एखादा करतो, एखादा व्यक्ती सकाळ संध्याकाळ पूजा करू शकतो. ज्यावेळी अन्नग्रहण करायचं आहे त्यावेळी आंघोळ पूजा करून देवाला नैवेद्य दाखवून ते ग्रहण करू शकतो. परंतु आपण तेवढं सुद्धा करत नसेल तर सकाळच्या वेळी आपण आपल्या देवाची पूजा करणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही म्हणत नाही तुम्ही एकदाच करा म्हणून, तुम्ही एकापेक्षा अनेक वेळा करू शकता, पण किमान एकदा तरी आपल्याकडनं झाली पाहिजे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. आपण ज्यावेळी आंघोळ करतो, आंघोळ झाल्यानंतर ज्यावेळी पूजेच्या ठिकाणी जातो त्यावेळी सर्वप्रथम ज्या पूजेच्या आसनावर आपल्याला बसायचंय त्या आसनाला नमस्कार करून बसायचं आहे. लक्षात घ्या, काय करायचं आहे? कशाला नमस्कार करायचा आहे? त्या आसनाला स्पर्श करून नमस्कार करून त्याच्यावर बसायचं आहे. बसल्यानंतर मांडी घालायची. मांडी घातल्यानंतर आपल्या डाव्या हातामध्ये भस्म घ्यायचा, त्याच्यावर उजवा हात झाकायचा आणि तो डावा हात आपल्या उजव्या मांडीवर ठेवून गुरूंचं स्मरण करायचं. कशाचा आवाज येईना गेला? गुरूंचं स्मरण करायचं आणि तो भस्म आपल्या 15 ठिकाणी धारण करायचा. प्रथम टाळूला, नंतर मस्तकाला, नंतर कंठाला, नंतर कानाला, मनगट, कोपर, बाहू, खांदा, हृदय, नाभी आणि पाठ अशा ठिकाणी 15 ठिकाणी भस्म लावायचा आणि त्रिपुंड धारण करायचा. त्रिपुंड म्हणजे 3 बोटाने, तर्जनी, मध्यमा आणि अनामिका. मधल्या काळामध्ये अनेक जणांनी विचारायला सुरुवात केली, महाराज करंगळी, अनामिका आणि मध्यमकाने भस्म लावला जातो, मग तर्जनी कशासाठी वापरतात? तर्जनी तर पित्रांचं बोट आहे वगैरे वगैरे अनेक कथा वगैरे ऐकून माणसाला काही सुचतं. स्पष्ट बोलतो आम्ही, कोणाला काही सुचतं. आपला देव आणि देवामध्ये आपले पित्र असतात. आपण एक्सपायर झाल्यानंतर काय म्हणतो? शिवयज्ञ आणि लिंगयज्ञ म्हणतो. म्हणजे आपला जीवात्मा हा शिवाशी एकरूप होतो. म्हणजे कोणाच्या ठिकाणी जातो? कोणाच्या ठिकाणी जातो? शिवाशी एकरूप होतो. म्हणजे आपण नसून जीव नसून शिव होतो. त्यामुळे आपल्यामध्ये पित्र नाही. लक्षात घ्या. म्हणून ह्या 3च बोटाने भस्म लावायचा आणि गंध लावताना अनामिकेने गंध लावायचा. लक्षात घ्या, कोणत्या बोटाने? अनामिकेने गंध लावायचा. भस्म लावल्यानंतर जो पूजेचा तांब्या आहे त्या तांब्यावर हात ठेवायचा आणि गंगेचा आवाहन, ओम गंगे चैमने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु.
गंगेचं आवाहन येत असेल तर म्हणायचं, नाहीतर भस्म घ्या.